भाजपचे मंत्री अतुल सावे आपल्यासोबत आहेत। साहेब सकाळी तुमच्या गाडीवरती दगडफेक झाल्याची बातमी आहे। मी पुंडलिक नगरमध्ये माझं संपर्क कार्यालय आहे आणि मी रोज सकाळी या संपर्क कार्यालयात असतो। आजही रोजच्याप्रमाणे त्या संपर्क कार्यालयात मी बसलेला असताना तिकडे एक मनोरुग्ण आहे, त्याने माझ्या गाडीवर बाहेर, मी नव्हतो गाडीत, त्या गाडीवर दगडफेक केली। नंतर त्याला आम्ही बाहेर आलो, त्याला पोलिसांनी पण पकडलं। त्याचं म्हणणं होतं की मी एवढा शिकलेलो आहे, मला नोकरी लागत नाही, पण मी म्हणलं त्याच्यासाठी तू माझ्या गाडीवर का दगड मारला? तर त्याने काय उत्तर दिलं नाही। पोलिसाले त्याला घेऊन गेले। तो मनोरुग्ण असल्यामुळे त्याच्याशी काय चर्चा करणार? काही मदत मागायला वगैरे आला होता असं काही? मदत नाही, तो दरवेळेस आमच्याकडे येतो, आमच्या ऑफिसमध्ये आमच्या जे आमचे मंडळाध्यक्ष वगैरे असतात त्यांच्याकडून गोळ्यांसाठी पैसे घेऊन जातो। आजही घेऊन गेला। तो मनोरुग्ण आहे? हां। आणि म्हणजे त्याचं म्हणणं होतं की त्याला नोकरी लागत नाही म्हणून दगडफेक? नोकरी लागत नाही, त्याचं शिक्षण काय, त्याचं हे काय, आम्हाला काहीच आयडिया नाही आहे। त्याच्यामुळे त्याने त्यावेळेस पोलिसवाल्यांना तो सांगत होता। पोलिसवाल्यांनी त्याला विचारलं ना की दगडफेक का केली, तर तो म्हणला मला नोकरी लागत नाही म्हणून केली। बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर यायला लागला म्हणायचं काय या निमित्ताने? असं नाही आहे, आता नोकऱ्या का आम्ही रोज लावतो की एवढ्या नोकऱ्या लावतो? उद्योग येत आहे, एवढे नवीन नवीन उद्योग येत आहेत, रोज नोकऱ्या आहेत, उपलब्ध आहेत। प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे। आता तो मनोरुग्ण असल्यामुळे त्याला ते जमलं नसेल। गुन्हा वगैरे दाखल करणार आहात तेव्हा? पोलिसवाल्यांच्या हवाले केल्या तर पोलिसवाले ठरवतील की गुन्हा दाखल करायचा का नाही। पण काही सक्त गुन्हा दाखल करा किंवा नका वगैरे काही तुमच्या सूचना? असं काहीच सूचना नाही। म्हणलं एकदा तपासून घ्या, त्याच्या आईवडिलांना पण बोलवा, त्यांच्याशी चर्चा करा आणि कारवाई करा। म्हणजे काही सक्तीनं असं काही नाही? काय करायचं, मनोरुग्णावर काय करणार आपण? मला सांगणार, जो मेंटली रिटायर्ड आहे त्या माणसावर गुन्हा दाखल करून काय होणार आहे? येस। तर होते अतुल सावे, मनोरुग्ण व्यक्ती, त्याने ही दगडफेक केल्याचं त्याने स्पष्ट केलंय। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।